सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादीला फटकारलेलं आहे। घड्याऐवजी दुसरं चिन्ह वापरा असं सांगण्यात येत आहे। सुप्रीम कोर्टाच्या राष्ट्रवादीला तोंडी सूचना आहेत। शरद पवार यांचं नाव आणि फोटोही न वापरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर ते का वेगळ्या विचारासाठी आणि ते निर्णय आदरणीय पवार साहेबांना सोडून ते गेलेले आहेत असा त्यांचा निर्णय असताना खरंच मग त्यांनी पवार साहेबांचा फोटो वापरायचा का नाही, त्यामुळे हा तो निर्णय आलेला आहे। आणि त्यातून आणखीन एक गोष्ट आली, त्याच्यात माननीय सुप्रीम कोर्टाचे मी मनपूर्वक आभार मानते की कोर्टाने असं एक स्टेटमेंट केलं की इलेक्शन आलं की तुम्हाला आदरणीय पवार साहेब लागतात आणि इलेक्शन संपल्यानंतर त्याच पवार साहेबांना तुम्ही सोडता, हे मी म्हणत नाहीये, हे कोर्टात काल जे वर्तमानपत्रात आणि त्या ऑर्डरमध्ये आलेलं तेवढंच मी बोलते। त्याच्यामुळे मी माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानते। त्यांच्या बरोबर काम करत असताना सुद्धा मी कुठच्या सभेमध्ये असं बोललो नाही की यांचा फोटो दाखवा आणि मग हे मतं घ्या, चिन्हावर मतं घ्या असं सांगतो। बरं, आता चिन्ह असेल तर चिन्ह आता आम्हाला मिळालेलंच आहे, ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे, ते त्यांना विचारा। बरं, आता ती सुद्धा वेळ आली नाही की त्याचा प्रचार करावा चिन्हाचा, कारण अजून निवडणुकाच कुठल्या लागल्या नाही तर कोण कशाला सांगेल। थेट जाऊया ज्या ठिकाणी संजय राऊत बोलतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।